अरे आपल्याकडे खूप मॅजिक थॉट्स आहेत. आपण वेगळा विचार करू, वेगळं इनोव्हेटिव्ह काहीतरी करू, मॅजिक थॉट घेऊन करू. हा आता इमॅजिन करा, हा आरसा आहे आणि या मिररच्या समोर एक बाई उभी आहे. या मिररच्या समोर हा आरसा, आरशासमोर एक बाई आणि बाईच्या हातात राधिका मसाल्याचं पाकिट. कळलं? आणि ती बाई नुसती उभी नाही, साडी नेसले त्या बाईनी. आणि आरसा, बाई, मसाल्याचं पाकिट आणि अचानक मॅजिक होतं. हा आरसा ह्या बाईला खेचतो आणि हे मसाल्याचं पाकिट इथेच पडतं. हा आरसा आणि मग त्याच्यामधून दुसरी बाई बाहेर येते. ती म्हणजे सुंदर, हॉट, खूप गॉर्जियस, प्रिटी, वेस्टर्न कपडे घातलेली बाई. आणि मगाशी जे मसाल्याचं पाकिट पडलं होतं ते पाकिट ती उचलते. आता ते वेगळं मसाल्याचं पाकिट आहे. म्हणजेच राधिका मसाले नव्या ढंगात, नव्या रंगात. मला नाही आवडलं. गुरु, अरे काय झालं? हे सगळं इथे का घेऊन आलायस तू? सगळं सांगतो माया, फक्त आता तू बाहेर जाऊ नकोस, कारण यशवंत सरांना मी सांगितलंय तू मीटिंग मध्ये. ओके? म्हणजे काय झालंय? काय काही नाही, एक छोटासा घोळ झालाय. आता ते आपले जे शॉपिंग वाले कपडे होते सगळे ते डायरेक्ट यशवंत सरांसमोरच आले ग. काय? आपले आउटफिट्स यशवंत सरांचं? काय हे कसं झालं? मी तुला सांगितलं होतं ना काय चाललंय? तुम्ही माझ्याशी खोटं का बोललात? मला खोटं का पाडलं तुम्ही ते सांगा. तुम्ही डिरेक्टली आत कशा काय आलात? यू प्लीज बी सिटेड. एक्सक्यूज मी. यू आर एक्सक्यूज. आत काय करताय तुम्ही? तुम्ही आत काय करता इथे? तुम्ही मला विचारताय? अहो तुमच्यासाठी मी इतकी धावपळ केली, इतकं सगळं केलं आणि तुम्ही मला विचारता? तुम्ही तिकडे मला त्यांच्यासमोर तोंडावर पाडलात. नाही, एक मिनिट. म्हणजे तू हे सगळे कपडे यांच्याकडून घेऊन आलायस? माया त्यांचं बुटीक आहे. मी म्हणलं 4 ठिकाणी फिरण्यापेक्षा एकाच जागून आणू ना सगळं, म्हणून ते मी एकाच जागेवर. ते नाही, तिच्याशी बोललं का माझ्याशी बोला. तुम्ही मला सांगितलं असतं शनू बेबीचा फोटोशूट आहे तर मी घरी कपडे नेले असते ना. काय? शनायाचं फोटोशूट? हे सगळे कपडे शनायासाठी आहेत? नाही माया, ते काय? तिच्याशी बोलू नका, माझ्याशी बोला. मला उत्तर हवंय. या काय बोलतायत? कॅन यू प्लीज एक्सप्लेन? कॅन यू प्लीज एक्सप्लेन? ही काय बोलतेय? सांगतो मी तुम्हाला. एक मिनिट तुम्ही जरा गप्प राहाल का? मला सांगू तर द्या ना. माया तू जरा शांत बस बरं. तुम्ही जरा या बाहेर माझ्या बरोबर. हॅलो, काय चाललंय इथे? यू प्लीज बी सिटेड. शांत हो. एक्सक्यूज मी. यू आर एक्सक्यूज. चला हो, काहीतरी चालू. दिस इज माय केबिन. सो आता माझ्याकडच्या सगळ्या मॅजिक आयडिया संपलेल्या आहेत. तुमच्याकडे जर काही आयडिया असेल तर सांगा, त्या आपण घेऊ शकतो. म्हणजे कसं आहे ना, बदल ही काळाची गरज आहे. तसंच राधिका मसाले टू स्पायसी शनाया, हा जो बदल आहे ना तो अगदी सहज सोपा झाला पाहिजे. नाही, मला काय वाटतं अजून की ऍड करताना आपल्याला गृहिणींच्या मानसिकतेचाही विचार करायला हवा आणि या रेसिपीच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्यात आलेला तोचतोचपणा निघून जावा. हा बदल जितका सोपा आहे ना तितक्याच सोप्या पद्धतीने तो ऍड मध्ये रिफ्लेक्ट व्हावा असं मला वाटतंय. म्हणजे आता आपण असा वेगळा विचार करण्यापेक्षा आपल्या रोजच्या जगण्यातलाच एखादा प्रसंग घेतला तर. हो येस, ही करेक्ट आयडिया सर. या इट्स ओके, इट्स फाईन. म्हणजे आता आपल्याला असं म्हणता येईल की आपल्याला काय करायचंय हे तुम्हाला कळलंय, राईट? तुम्हाला कळलेलं आहे. सो आपल्याला जे काय कल्पना सुचेल किंवा काय सुचेल ते तुम्ही मला सांगा, आपण ती डेव्हलप करू. इट्स ओके, इट्स फाईन फॉर मी. सर, इफ यू डोंट माइंड, आम्ही जर कॉन्सेप्ट सुचवली तर चालेल का तुम्हाला? हा, काय प्रॉब्लेम असणार आहे? तुम्ही मला सांगा, जी कुठली आयडिया असेल आपण डेव्हलप करू. काहीच प्रॉब्लेम नाही, पण लवकरात लवकर डेव्हलप करा. काय कसं आहे, कास्टिंग करावं लागेल, इतर खूप गोष्टी आहेत त्या बघाव्या लागतील आणि लवकरात लवकर शूटिंग सुरू करावं लागेल. ओके? तुम्ही ऍड छान डिरेक्ट कराल हा विश्वास आम्हाला सगळ्यांनाच वाटतं, त्यामुळे आम्ही कॉन्सेप्ट डिस्कस करतो आणि कळवतो तुम्हाला. येस, ओके, ठीक आहे. ओके देन, भेटूया. नाईस टू मीट यू ऑल. बाय बाय. बाय बाय सर. काही विसरलात का? शनाया, राईट? हो. नाही, मी तुझे लाईव्ह सेशन खूप वेळा पाहिलंय. हो, यू आर रॉकस्टार हा, बाय द वे. आणि आता तू सुपरस्टार होणार आहेस. हो. येस. का तुम्हाला असं का वाटतं? कम ऑन यार,
अरे एवढा वर्ष इंडस्ट्रीत काम केल्यानंतर मला विचारते मला कसं कळलं? यू आर गोइंग टू सुपरस्टार. बाय बाय. Yes, thank you. बाय बाय Thank you, बाय sir. ऑल ऑफ Thank यू. you. नाही, या बाबतीत मी तुमचं काही ऐकून घेणार नाही हा सौमित्र. अगं तुला ऐकून घ्यावं लागेल जेनी, कारण तू वेड्यासारखं बोलतेस. तुम्ही काय वेड्यासारखं बोलतीये? अरे यू डोंट अंडरस्टँड व्हॉट. तुम्ही या ऍड मध्ये आल्यानंतर ना ऍडचं कम्प्लीट चित्र चेंज होणार आहे. चित्र म्हणजे ते विचित्र होऊन जाणार हे कळत नाही का तुला? ही काय बोलते बघ. अरे जावयाचा रोल मी करायचा. अगं सगळं हौशी नाटक मंडळींसारखं वाटेल का ते? काहीतरी प्रोफेशनल वाटायला पाहिजे की नाही? आणि या दोघींचं ठीक आहे, या दोघी राधिका मसालेच्या ब्रँडचा चेहरा आहे ना, ह्या दोघी जाहिरातीत असणं हे ठीक आहे, एक वेळ चालून जाणार आहे. मुळात त्या असायलाच पाहिजेत. पण आपण काय, माझा आणि राधिका मसालेचा काही संबंध आहे का? कसं वाटेल ते? काय बोलते ही? नाही, मी मॅम काही ऐकून घेणार नाहीये. आय डोंट नो, जावयाचा रोल यांनीच करायला पाहिजे. नो. तिला सांग काय बोलते बघ. जेनी, सौमित्र बरोबर बोलतोय. घे. मॅम काय जसं माझं आणि शनायाचं नातं लोकांना माहितीये ना, तसंच त्यांचं आणि माझं नातं सुद्धा लोकांना माहितीये. माझ्या डोक्यात एक भन्नाट आयडिया. मी जावयाचा रोल करतो. हो कर ना, तू कर. तू जावयाचा रोल कर, मी मुलीचा रोल करते. हा, आणि तो बाहेर उभा आहे ना, तो भोली सुरत, त्याला आपण मामा करायला सांगू. आपण सगळे एक एक कॅरेक्टर करूयात. हा, नाही आपणच करूयात आणि ऑडियन्स म्हणून आपण आपली ऍड एकटेच बसूयात बघून. हा, कोणाला नको दाखवायला. चालेल तुला? ओके. बरं झालं जेनी, हे तूच बोलतेस आत्ता, आणि मगातपासून मी हेच तुला समजावायचा प्रयत्न करतोय. हाच तर माझा मुद्दा आहे ना यार. हे सगळं हौशी नाही वाटता कामा. हे बघ, प्रोफेशनल प्रेझेंटेशन व्हायचं असेल ना, हे बघ श्रेयस, तू हर्ट होऊ नकोस. तू काय, मी काय, आनंद काय, मुद्दा नाही हा की आपण जावयाच्या रोलसाठी सूट होतोय की नाही. मुद्दा हा आहे, ते जर प्रोफेशनल वाटायला हवं असेल तर त्याचं प्रेझेंटेशन पण तसं असायला पाहिजे. हो. म्हणूनच मला त्या म्हणजे एक आयडिया आली आहे, पण नको, मी ती आयडिया सांगितली तर प्रचंड विरोध होणार आहे मला माहिती आहे. का काय झालं म्हणजे काय सुचलंय तुला ते तर सांग. नाही, सोड, जाऊ दे. मी ते डोक्यातल्या डोक्यात डिलीट करून टाकली. भयंकर आयडिया, कारण ती विरोध होऊ शकतो प्रचंड त्याला. आता सांगा ना आयडिया काय? नाही सांग, काय काय मनात आलं होतं तुझ्या? मी आयडिया सांगतो, पण त्याआधी मला एका व्यक्तीबरोबर डिस्कस करायला आवडेल ती आयडिया, मग मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे, जा मग तुम्ही लवकर बाहेर डिस्कस करून या. जा गं. नाही, मला ती आयडिया राधा बरोबर नाही, शनाया तुझ्या बरोबर डिस्कस करायला आवडेल. माझ्यासोबत? त्याला काहीतरी कारण आहे म्हणून. नाही, जा तुम्ही, पण मला जरा भीती वाटते. तुम्ही दोघं जण जाणार, डिस्कस करणार, म्हणजे नक्कीच काहीतरी वेडे पण असणार. नाही, आयडिया आहे थोडीशी वेड्यासारखीच आहे, पण घाबरण्यासारखं काही नाहीये. मी सांगतो शनाया बरोबरच का डिस्कस करायचं हे पण आल्यावर सांगतो. 2 मिनिटं द्या आम्हाला. 2 मिनिटं. लटोरी चल. आज बोल बोल बोल, काय बोलायचं होतं? शनाया सिरियसली प्लीज. हे बघ, मी आता जे तुला सांगणार आहे ना, ते राधा कधीच ऍक्सेप्ट करणार नाही, म्हणून मी तुला इथे बाहेर घेऊन आलोय. आणि तुझ्यावर मी अजून एक जबाबदारी टाकणार आहे. मी जे तुला सांगणार आहे तेच तुला आज जाऊन राधाला सुद्धा पटवायचं आहे. पण असं काय, जर मी पटवल्यावर पटणार आहे तिला, आणि त्याआधी मलाही पटलं पाहिजे. माझा केस आहे की नाही? सिरियस सिरियस, ओके सिरियस. शनाया, आता ना आपल्या आवडीनिवडीपेक्षा ना कंपनी आणि कंपनीला होणारा फायदा जास्त महत्वाचा आहे, हे लक्षात घे प्लीज. हे बघ, मला जी आयडिया सुचली ना, त्याने कंपनीला नक्की प्रॉफिट होणार आहे. कारण ऍड बनवताना लोकांच्या आवडीनिवडीचा पण विचार करायला लागतो ना आपल्याला. आणि मला असं वाटतंय, जो थॉट मी ऍड मधून मांडायला जाणार आहे तो लोकांना आवडेल आणि नक्की प्रॉफिट होईल. काय बोल पटकन. शनाया, आपण जी ऍड आता डिझाईन करतोय त्यातल्या जावयाच्या रोल बद्दल आपली चर्चा चालू होती. त्या जावयाच्या रोलसाठी आपण गुरुनाथला विचारलं तर काय? काय तू ना पटकन रिॲक्ट होऊ नको, शांतपणे विचार करू बघ. हे बघ शनाया, तुमच्या तिघांच्या नात्याबद्दल लोकांना व्यवस्थित माहिती आहे. आता तुम्ही तिघे एकमेकांचे कोण आहात हे सुद्धा माहिती आहे. त्यातून आता मीडियामध्ये जी काही चर्चा सुरू आहे त्यामुळे तुम्ही तिघेही फेमस झालेला आहात. तुम्ही तिघं जर ऍडमध्ये दिसलात तर लोकांमध्ये काय चर्चा सुरू होईल हे लक्षात घे. तुला आठवतंय मध्ये मीडिया समोर गुरुनाथने मी राधिका मसाले बंद करून दाखवतो असं आव्हान दिलं होतं. ज्या राधिका मसाले कंपनीच्या नावावर तू एवढ्या उड्या मारतीयस ना, नाही ती कंपनी बंद करून दाखवली ना, नावाचा गुरुनाथ सुभेदार नाही मी, कळलं? आणि तोच गुरुनाथ सुभेदार जेव्हा राधिका मसालेच्या ऍड मध्ये दिसतो तेव्हा आपोआप लोकांमध्ये चर्चा सुरू होणार. हा, मग ती पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, काही असेल. पण या सगळ्यामुळे लक्षात काय राहणार तर राधिका मसालेची ही जाहिरात, आणि ती महत्वाची. यामुळे आपल्या कंपनीला प्रचंड फायदा होणार आहे, डेफिनेटली प्रॉफिट होणार आहे. हे लक्षात येते का तुझ्या? आणि जिने जे काही स्क्रिप्ट लिहिलंय त्यानुसार मला एक लाईन पण सुचली. गोड संसारासाठी
थोडंसं तिखट व्हावं लागतं किंवा गोड संसारासाठी थोडंसं तिखट खावं लागतं. त्यासाठी घ्या शनाया मसाले. कशी आहे लाईन? खरंच भन्नाट आयडिया आहे ही. आवडलं ना तुला? पण पास. हो, आणि लाईन पण खूप कॅची आहे तुझी. आणि मला जर सीईओ म्हणून विचारशील ना तर मला पटतंय हे. आणि मी आता फक्त ऍडच्या रीचचा आणि कंपनीला मिळणाऱ्या प्रॉफिटचा विचार करते. असं का बोलतेस? पण ते मी ऍक्टिंग करून बघत होते. पण आज जाऊन तुला हेच राधाला पटवायचंय, कारण ती कधीच ऍक्सेप्ट करणार नाहीये हे. गुरुनाथचं नाव जरी काढलं ना तरी ती भडकणार आहे. हा यार, आपण किती प्रॅक्टिकली विचार केला तरी ती इमोशनली विचार करणार ना. तोच तर प्रॉब्लेम आहे ना. नाही, आणि आपण दुसरा प्रॉब्लेम लक्षात घेत नाही हो. गुरुनाथचं काय? तो कशाला राधिका मसाल्याच्या जाहिरातीत काम करायला तयार होईल? त्याची तू काही काळजी करू नको. त्याचं मी काय करायचं ते बघते. नो वरी. आता फक्त प्रश्न आहे राधिकाला पटवण्याचा. हो ना. हाय गॅरी. अरे हाय. कसा दिसतोय मी? ऑल ओके ना? हँडसम दिसतो एकदम. थँक्यू. पण काय, कशासाठी एवढी सगळी तयारी? काही स्पेशल आहे का? नाही, स्पेशल काही नाही. ते उद्या ऑफिसमध्ये एक फंक्शन आहे, सो आम्ही म्हटलं रोज काय आपण फॉर्मल्सच घालून येतो ऑफिसला, मग एखाद्या दिवशी असं काहीतरी ट्रेडिशनल घालून जाऊया. आणि मग फंक्शन झालं की छोटंसं एक फोटो सेशन. फोटो सेशन आहे? हा, म्हणजे फंक्शन झाल्यानंतरचं फोटो सेशन असतं ना, तसं फोटो सेशन. म्हणजे तू मला फसवतोयस की स्वतःची खोटं बोलतोयस? मला माहितीये तू छचू सोबत फोटोशूट करणार आहेस ते. काय झालं, शॉक लागला का? तुला कोणी सांगितलं तुला? ते काय महत्वाचं नाहीये, पण केड्याच फोटोशूट करणार आहे ना? केड्या? त्या केड्याने सांगितलं तुला? ते ऐक ऐक ऐक, चिडू नको, रागवू नको त्याच्यावर. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तू मायासोबत काय हवं ते कर, फक्त उद्या नको करू. म्हणजे उद्याचं फोटोशूट मी कॅन्सल करू असं म्हणतेस? हो. नाही शनाया, हे बघ, असं इलेंथरला काय सांगते, सगळं प्लॅनिंग झालेलं आणि कशासाठी करायचं? आता नाही शक्य होणार. काय यार गॅरी, मी म्हणते म्हणून एवढं पण नाही करणार का तू? अरे नाही होणार शक्य. बरं ठीक आहे, माझ्यासाठी नाही, पण राधिका मसाल्याची बर्बादी होणार असेल तर मग कॅन्सल करशील ना? म्हणजे आता राधिका मसाल्याचे सगळे डिसिजन्स मी घेणार आहे, बरोबर? आणि राधिका मसाल्याची जर का तुला वाट लावायची असेल तर त्यासाठी मी तुला मदत करू शकते, पण त्यासाठी तुला माझं एक छोटंसं काम करावं लागणार आहे. काय? कुठलं काम? हे बघ, एकदा का राधिकाचा तुझ्यावर विश्वास बसला ना की सगळ्या गोष्टी सोप्या होतील. कारण राधिका ज्या माणसांवर विश्वास ठेवते ना त्यांच्यासाठी ती काहीही करायला तयार होते. म्हणजे तू विचार कर ना, मी एकेकाळची तिचे कट्टर दुश्मन होते, पण आता तिने मलाच तिच्या कंपनीचं सीईओ केलंय. राधिका मसाल्याची ऍड शूट आहे एक छोटीशी, तर त्याच्यात 3 कॅरेक्टर्स आहे, सासू, सून आणि जावई वगैरे. मग तर त्यातलं जावयाचं कॅरेक्टर तू करावंस असं मला वाटतंय. नाही काय बरी आहेस ना तू? काय मस्करी करतेस माझी? नाही, मी खूप सिरियसली बोलते. नाही मग तुला वेड लागलाय? नाही, मग वेळ त्या डिरेक्टरला लागलं असणार. म्हणजे काय म्हणायचं काय? अरे त्यांना फेस आवडला तुझा, त्यांनी इन्सिस्ट केलं माहितीये गुरुनाथ सुभेदारलाच बोलवा या कॅरेक्टरसाठी. आणि मी पण धरून ठेवलं ते, मलाही पटली ती गोष्ट. आणि मला पटलीये म्हटलं, राधिकाने विरोध केला ना त्याला. अरे करणारच ना. म्हणजे आता मलाच इमॅजिन होत नाही की राधिका मसाल्याच्या बाबतीत मी असं काही करू शकतो, तर तिला काय होणार आहे इमॅजिन? पण मी सुद्धा जे काही इमॅजिन करायचं ते व्यवस्थित केलंय. म्हणजे मी म्हंटल तिला की तू कशाला गुरुनाथ सुभेदारला नाही म्हणते. नाही म्हणायचं तर गॅरी स्वतः नाही म्हणेल. एक्झॅक्टली, म्हणूनच मी सांगतोय एक तिला काय ते नाही सांगून टाक. नाही करणार म्हणून सांग. नाही म्हणजे तसं नाही, माझं ऐकून तर घे पूर्ण. तू जर काही ऍड करायला तयार झालास तर कंपनीला आणि सीईओ म्हणून मला फायदा होणार आहे. आणि हे जेव्हा राधिकाला कळेल तेव्हा तिच्या मनातली तुझी इमेज अशी छान होईल ना, म्हणजे तिचा सगळा राग निघून जाईल तुझ्यावरचा. आणि एकदा का तो राग निघून गेला की मग त्यानंतर त्या कंपनीबद्दल तुला जे काही करायचंय ते तू माझ्या थ्रू करू शकतोस, हो की नाही? हे सगळं तू सिरियसली बोलतेस? हो, म्हणजे बरोबर मी असं बावळटपणा करते असं वाटत असेल तुला, पण माझा थॉट खूप क्लिअर आहे. म्हणजे तिच्याशी मी फ्रेंडशिप केली किंवा बोक्यासोबत एवढा टाइम स्पेंड करतेय, हे सगळंच मी तुला सांगते माझं प्लॅनिंग होतं. म्हणजे त्यांचा विश्वास जिंकला ना की सगळं सोपं होतं रे. आता त्यांचा माझ्यावर एवढा विश्वास आहे की फक्त सीईओ काय, कंपनीचं काय, त्यांनी मला फॅमिली मेंबर करून घेतलंय. आता विचार कर, तू हा विश्वास कमवलास तर, म्हणजे हे सगळे पंगे घेण्यापेक्षा असं वागलास तर, म्हणजे तू माणूस म्हणून थिल्लर किंवा असा फालतू नाहीयेस, तेच त्यांना वाटलं पाहिजे ना. काय वाटतं तुला? म्हणजे क्लिअर कट सांग, तुला पटत नसेल तरी मला काहीच प्रॉब्लेम नाही. चुकीचं तर नाही वाटत आहे, पण तू बोलतेस ते सगळं इतकं बरोबर आहे की हे शनायाच बोलते ना, यावरच जरा मला डाऊट येतोय.
हे बघ, आपला थॉट क्लिअर असेल ना तर आता विचार करू नकोस तू अजिबात, ठीक आहे? मी जेवढं म्हणते तेवढंच ऐक. ऍड शूटला ये, तिचा विश्वास जिंक, म्हणजे तुला जे काही करायचंय ते आपण दोघं मिळून करू. फक्त उद्याचा एक दिवस दे मला. उद्याच्या एका दिवसात आपण खूप काही अचीव्ह करू शकतो. शनाया, पण तो उद्याचाच दिवस हवाय का? त्याचं काहीतरी. ऑफकोर्स उद्या कंपनीचा शूट आहे आणि तुझं पर्सनल फोटोशूट आहे, जे होऊ शकतं ना नंतर कधीतरी. बघ, म्हणजे तू ठरव आता कशाला महत्व द्यायचं ते. मी सांगायचं काम केलं बाबा. हे आय वॉज जस्ट अबाउट टू कॉल यू. हा, म्हणजे तू का कॉल करणार होतीस? अरे आय वॉज जस्ट गोइंग थ्रू द लोकेशन्स. म्हणजे मला केडीने काही सजेस्ट केले होते आणि दे आर फॅन्टास्टिक, यू नो. म्हणजे एक लोकेशन तर मला प्रचंड आवडलंय. त्यात ग्रीनरी आहे, रॉक वॉल आहे आणि व्हेरियस बॅकड्रॉप्स आहेत. माया, ऐक ना. अजून एक लोकेशन बद्दल मला तुला सांगायचं होतं. म्हणजे इनफॅक्ट आपलं हे शूट झालं ना. ऐक ना माया. सॉरी, मी तर बोलतच सुटले. बोल ना. नाही म्हणजे काय, आय एम सॉरी, मी तुला इलंतारला कळवतोय पण माझ्याकडे काही ऑप्शन नाहीये ग. काय झालंय बोल? काही नाही, ते आपल्याला जरा उद्याच फोटोशूट कॅन्सल करावं लागणार आहे. अरे दीपिका आली, दीपिका. अगं तूच सेम दीपिका पदुकोण सारखी दिसते ना. गुड मॉर्निंग. हो, तुम्ही रेड नाही घातलास? नाही आज रेड नाही आपण छान आहे पण. Thank you. हाय, तू कशी आहेस? मस्त मस्त. गुड. हाय, गुड मॉर्निंग. हाय. महत्वाचं बोलायचंय. बरं झालं तू लवकर आली. अगं तूच बोलवलं होतंस ना लवकर. नाही, मी बोलवलं होतं कारण हे कुठे म्हणजे ते हे कधी गुरुनाथ सुभेदार ते कधी येणार आहेत? नाही, त्याला यायला अर्धा तास आहे अजून. त्याचं काही टेन्शन नाही, पण त्याला आल्या कॉन्ट्रॅक्ट साईन करायचा आहे. त्याची काही काळजी करू नका, ते सगळं रेडी आहे. नाईस पल्लू, भारी. ऑल्सो तो असंही म्हणालाय की तो सगळं व्यवस्थित वाचणार आहे आणि मगच साईन करणार आहे. आणि आपण कोणी त्याला काही चीट करण्याचा प्रयत्न केला ना, तो लगेच निघून जाईल. आणि कोणी त्याला त्रास दिला तर तो लगेच निघून जाणार आहे, ठीक आहे? लक्षात ठेव. माझ्याकडे कशाला बोट दाखवते असं? पण तूच त्रास देतो. ऍक्च्युली पण दोघेही त्रास देतो. पण ते जाऊ द्या. मी काय म्हणते सर, तुम्ही आणि शनाया जरा आतमध्ये येता का? आपण ते कॉन्ट्रॅक्ट बद्दल महत्वाचं बोलून घेऊया. हा प्लीज या ना, मी जरा बोलून घेते यांच्याशी. हा, काय होतं तुला? ती आली, आता आपलं मस्त शूट होईल. वहिनी, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट पेपरच्या बाबतीत अजिबात काळजी करू नका. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळे पेपर्स बनवून ठेवले. हो, मला त्याबद्दल अगदी खात्री आहे. पण माझा गुरुनाथ सुभेदारांवरती विश्वास नाहीये. काय आपल्याला गाफील राहून चालणार नाही. ते आल्यापासून काही ना काहीतरी कारण शोधण्याचा प्रयत्नच करणार. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट पूर्ण वाचणार आहेत. या सगळ्यामध्ये आपल्याला 2 क्लॉजेस ऍड करायचे. पहिली गोष्ट म्हणजे शन्यानी त्यांना सांगितलंय की ही ऍड टीव्ही वरती दिसणार नाहीये, पण ही ऍड टीव्ही वरती दिसणार आहे, तर ते ऍड करायचंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ऍडच्या कॉन्सेप्टच्या बाबतीत त्यांची कोणतीही अट असणार नाही. वहिनी, सांगितलं ना, काळजी नका करू तुम्ही. हे दोन्ही मुद्दे मी व्यवस्थित कॉन्ट्रॅक्ट मध्ये मांडलेले आहेत. पण कंटेंट बद्दल त्याला काय प्रॉब्लेम असेल? म्हणजे हिरो तोच आहे ना. तेच सांगण्यासाठी मी तुला लवकर बोलवलं शन्या. हे बघ, आधी आपली जी ऍडची कॉन्सेप्ट ठरली होती ती तशी ऍड शूट होणार, पण जेव्हा गुरुनाथ निघून जातील त्यानंतर त्या ऍडचा शेवट आपण बदलणार आहोत. भन्नाट. हो, मला खरं सांग, बोक्याची आयडिया नाही. म्हणजे असं काहीतरी त्यालाच होऊ शकतं, मला माहितीये. खरं सांग. नाही शन्या, पण यावेळेला ही माझी आयडिया आहे. काय? तुझी आयडिया आहे? हो, माझी आयडिया आहे ही. म्हणजे फायनली तू सुभेदारची बनहट्टी झाली असत. ओल्ड फर्निचर कोसळणार का असे? हा, हो ना, काय झालंय? वहिनी,
तुमची कल्पना जरी भन्नाट असली तरी या सगळ्याच गोष्टी आपल्याला गुरुनाथला सांगाव्या लागणार आहेत. एक तर सगळे मुद्दे व्यवस्थित वाचल्याशिवाय तो सही करणं शक्य नाहीये. आणि असं जर घडलं तर मग तुम्ही म्हणताय तेही अशक्य आहे. गुरु, गुड मॉर्निंग. हाय माया, अरे तू इथे कशी काय? आय नो यू व्हेरी वेल, दॅट्स व्हाय आय एम हिअर. म्हणजे मला माहित होतं आजही तू कट्टुकट निघणार, तुला निघायला उशीर होणार, एअरपोर्टला पोहोचायला उशीर होणार. दॅट्स व्हाय आय एम हिअर. चल मी तुला ड्रॉप करते. नाही अगं तू. आणि हे काय बॅग वगैरे कुठे आहे तुझी? म्हणजे इसेन्शियल सामान तर असतंच ना, विसरलास की काय काही गडबडीत? नाही काय एकाच दिवसासाठी चाललोय म्हटलं कशाला बॅग म्हणून नाही घेतली. अरे स्टील गुरु, म्हणजे चार्जर, डीओ, म्हणजे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स हे सगळं लागेल ना. हा पण त्याचं काय, ते नागपूरला आपलं घरच आहे ना, मग तिथे सगळं वस्तू असणारच, म्हणून कशाला सामान घ्यायचं म्हणून नाही घेतलं. राईट, म्हणजे मी विसरून गेले होते. बरं ऐक ना, मलाही यायचंय तुझ्यासोबत नागपूरला. जाऊया ना आपण, जाऊया नंतर. जाऊया. नाही नंतर नाही, मला आत्ताच यायचंय आणि मी आता येते. इनफॅक्ट आय वॉज थिंकिंग की एनी विच वेज वी आर गेटिंग मॅरिड राईट, सो मला तुझ्या बाबांना भेटता येईल, त्यांचे व्ह्यूज जाणून घेता येतील. चल ना जाऊया आपण. माया म्हणजे आपण नंतर नंतर नाही गुरु, आत्ताच. आणि काय एवढ्या टेन्शन मध्ये का आलायस तू? हे नाही टेन्शन कसलं. अच्छा, लिटरली घाम आलाय तुला काय? अगं ते उन्हात उभे आहेत ना आपण, म्हणून जरा. नाही ठीक आहे, पण आपण जातोय अँड दॅट्स फायनल. चल ऐक ना, ते माझी आई. नाही आईबद्दल काही बोलायला नको. आई नेमकी घरीच आहे आणि माया जर घरी गेली तर प्रॉब्लेम होईल. नाही आईबद्दल नको. काय काय म्हणत होतास आईबद्दल? आई पण येते का तुझ्यासोबत? नाही मी म्हणत होतो, अगं माझी आई, तू कशाला त्रास घेतेय? मी मॅनेज करेन ना. बट वाय? अगं मग मी राधा, काय झालं? काय झालं काय? शने काय, किती वेळ? आपल्याला लवकर ठरवायचंय ना. अगं मी याला सांगितलं लवकर ठरवायचं. इतका बडबड करत बसला बाहेर, विचारेल ना बोल. काय सौमित्र, चला ठरवूया. एक मिनिट, ही आलीच कशी बाहेर? बोकू, मी म्हटलं काय ग, मला कसं कळणार सिरियसली कोणीतरी आत बोलवलंय ते? बघ एवढ्यातल्या एवढ्यात केवढा टाइमपास केला बघ त्यांनी. एक मिनिट. शन्या प्लीज, आता काहीतरी सिरियसली बोलूया आपण. हा सॉरी सर. हे बघ सौमित्र, गुरुनाथसाठी आपण जे कॉन्ट्रॅक्ट तयार केलंय त्यामध्ये सुरुवातीला गुरुनाथला हवे असणारे सगळे मुद्दे आहेत. त्याच्यानंतर काही टेक्निकल पॉइंट्स आहेत, टेक्निकल मुद्दे. पण या कॉन्ट्रॅक्टच्या 6व्या पानावरती मात्र ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्या लिहिलेल्या आहेत. आणि गुरुनाथला त्याबद्दल काही माहित नाही. ओके. हा, आता फक्त प्रश्न एवढाच आहे की गुरुनाथ त्यावर सही करेल की नाही. आणि आम्ही खूप विचार केला, पण आमचं डोकं चालत नाहीये, म्हणून तुला बोलवलंय. कसं करणार तू साईन? सांग. एक करता येईल काय? हे बघा, आता हे जे काही 6वं पान आहे ते तुम्ही तयार केलेलं आहे सर. ओके, ते 6वं पान कॉन्ट्रॅक्ट मध्ये लावायचं नाही. ते 6वं पान आपण वेगळं ठेवूया. उरलेलं कॉन्ट्रॅक्ट आपण त्याच्या समोर ठेवूया. ओके, सगळ्या सह्या झाल्या त्याच्यावरच्या. ही शनाया सेम त्याच्यासारखी सही तू 6व्या पानावर करायची, की झालं आपलं कॉन्ट्रॅक्ट रेडी. हा, मला येते ना लेफ्ट हँडनी. नाही का? हे असं दुसऱ्याची सही करणं इल्लीगल आहे. हो, वहिनी बरोबर बोलताय. बघ बाबा, मला येत होती पण इल्लीगल आहे. हा ठीक आहे, वेगळा काहीतरी विचार करायला लागेल. अजून एक आयडिया आहे. हे बघा, आपण असं करूया, सर तुम्हाला फार काही करायचं नाही. कॉन्ट्रॅक्ट जे काही रेडी केलेले आहेत तुम्ही, गुरुनाथच्या बाजूला बसायचं आणि ते कॉन्ट्रॅक्ट त्याच्या समोर ठेवायचं. त्याला वाचू दे त्याच्या स्पीडने. फक्त तुम्ही मात्र घाई करायची जराशी. ओके, सतत घाई करायची की लवकर सही कर, लवकर सही कर. हा, मग ते तर मी पण करू शकेन. नाही राधा प्लीज, तू ना जमलं तर अशा सिच्युएशन मध्ये त्याच्या आसपासही फिरू नकोस. का? हा म्हणजे काय, अशा सिच्युएशन मध्ये सराईतपणे खोटं बोलणारी माणसं लागतात. तुला येतं का खोटं बोलता? म्हणजे काय? ए शनाया, फालतू मस्करी करू नको यार. सर तसं नव्हतं माझं म्हणणं. म्हणजे तू, हिला वाटतंय ना. नाही ती मस्करी करते हो. थांब ना जरा शनाया.
नाही नाही सर, हे बघा, तुम्ही सराईतपणे खोटं बोलता असं माझं अजिबात म्हणणं नाहीये. आणि तुम्हाला खोटं बोलायचंच नाहीये, तुम्हाला फक्त कॉन्ट्रॅक्ट घेऊन बसायचं आणि सही कर एवढी घाई करायची. यात काय खोटं बोलायचंय, हो की नाही? आनंद पाहिजे होता यार, आनंद पाहिजे होता राधा. आनंद आणि मी असं काहीतरी सिच्युएशन मस्त क्रिएट केली असं गुंडाळला असता गुरुला यार. मग आपण हे सगळं पुढे ढकलायचं का? हा मला चालेल. सगळं शूटिंगच पुढे ढकलूया. काय बोलताय तुम्ही? थांबा जरा. या सगळे वाट बघत आहे तुझी. नाही, राधिका मसाले म्हटलं की वाट बघणं, वाट बघायला लावणं, वाट लावणं, वाटेतून बाजूला करणं, या सगळ्याचीच कल्पना आहे ना मला. आणि सगळे आता जुने एम्प्लॉई मित्र भेटणार म्हणल्यानंतर या सगळ्याची अपेक्षा ठेवूनच आलोय मी. गुरु सर, आज तुम्ही आमचे स्पेशल गेस्ट आहात. तुम्हाला काय हवंय काय नकोय हे बघण्याची जबाबदारी आज माझ्यावर आहे. त्यामुळे तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही मला सांगू शकता. आणि कॉस्ट्युम्स तुमचे रेडी आहेत. तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्हाला ते ट्राय करून बघायचे तर एक मिनिट जेनी, हे सगळं आपण करू, पण त्याच्या आधी माझं शनायाशी जे काही बोलणं झालंय त्यानुसार माझ्या सगळ्या अटींची पूर्तता झाल्याशिवाय मी हे शूटिंग सुरू करणार नाही. मी जसं सांगितलं होतं शनाया, मला या सगळ्या अटी जेव्हा कॉन्ट्रॅक्टमध्ये वाचायला मिळतील आणि त्या सगळ्या ओके असतील त्यानंतरच आपण कामाला सुरुवात करूया. गुरुनाथ, कॉन्ट्रॅक्ट पेपर्स ऑलरेडी तयार आहेत. आम्ही फक्त तुमच्या येण्याची वाट पाहतो. चला केबिन मध्ये. एक मिनिट, केबिन मध्ये कशाला? माझं काय म्हणणं आहे, सगळं काही इथल्या इथेच करूया ना. म्हणजे मला जर सगळं ओके असेल तर कामाला सुरुवात करू, नसेल तर इथूनच मी परत जाईन. त्यापेक्षा तुम्ही इथेच घेऊन या ना, म्हणजे इथल्या इथे चेक करूया. हा ओके, ॲज यू विश. इथे चेअर सांगू. डेव्हिड, 2 चेअर आणतो. गुरुनाथ, तुम्ही दिलेल्या सगळ्या सूचना लक्षात घेऊनच मी कॉन्ट्रॅक्ट पेपर्स तयार केलेले आहेत. तुम्ही डोळे झाकून सही करू शकता. काय ना पानवलकर, आजकाल डोळे झाकून विश्वास ठेवावा असा जमानाच नाही राहिलेला. आणि सगळीकडेच मी स्वतःचं नुकसान नाही करून घेऊ शकत सगळ्यांवर विश्वास ठेवून. त्यामुळे मी हे सगळे पेपर्स नीट चेक करणार, शब्दन शब्द, पान आणि पान चेक करणार आणि मगच सही करणार. कालपासून डोक्यात चाललाय हा माणूस माझ्या. यारे तुला माहितीये खरं तर जावयाचा रोल नाही ह्याला करायचा होता. होता नाही, करायचं आहे मला अजून. काय म्हणणं आहे तुझं? काय म्हणणं म्हणजे घाऱ्या डोळ्यांच्या जावयावर कोण विश्वास ठेवणार आहे? आणि तुझ्यावर विश्वास ठेवला नाही मग प्रोडक्टवर कोण विश्वास ठेवणार आहे? घाऱ्या डोळ्यांचा काय संबंध आहे? हा, डोळे कशाला आणले? पर्सनल होतेस ना तू. मी पर्सनल होते आणि तू माझ्या पर्सनल रिलेशनशिप बद्दल बोलतो ते चालतं वाटतं. तुझा आणि राधिका मसालेचा काही संबंध नाही आहे. काही संबंध नाहीये, काही संबंध नाहीये. ही माझी बायको आहे, ही माझी बायको आहे, तिची कंपनी आहे ना ही. कसा संबंध नाहीये? अरे कसा संबंध नाही? काय काय काही बोलतो का माणूस? हा माझा नवरा आहे, हा करू शकतो ना ऍड मध्ये का? मी या कंपनीची सीईओ आहे. तू कर रे कॉन्ट्रॅक्टवर साईन, मी बघते कोणाला. अजिबात सही करायची नाहीये गुरु, अजिबात सही करायची नाही. मला हे मान्य नाहीये. अरे मला कळत नाही ह्याला काय अर्थ आहे मला सांग. हा, तुझ्या नवऱ्याने या ऍड मध्ये काम केलेलं चालतं, म्हणजे राधाने ऑब्जेक्शन घ्यायचं नाही. आणि मी काम केलं तर तू ऑब्जेक्शन घेणार म्हणजे काय? अरे असं काय करतोस तू? राधिका मसाल्यामध्ये त्यांनी पण काम केलंय. काय चाललंय गॅरी? बरोबर आहे माझं? हो बरोबर आहे. काय बोलतेस शनाया तू? काय बोलतेस? काय अर्थ आहे का? पूर्वीचं काय सांगत बसलीस तू मला? आत्ताच सांग ना. राधिका मसाल्याच्या जीवावर उठलाय हा माणूस, ते सांग ना. नाही सॉरी गुरु, सॉरी. मी आज काही बोलणार नव्हतो. खूप वेळा स्वतःला बजावलं होतं की नाही काहीही वाईट बोलायचं नाही. पण नाही हे तुझ्या बायकोने विषय काढलाय आता, म्हणून मला हे सगळं बोलायला लागतं. वहिनी, अहो परत काय त्रास? तुझ्या बायकोने माझ्या बायकोला रडवलंय, तिला. बास राधा, रडणं बास राधा, रडणं बास. आता काय फायदा आहे रडून मला सांग.
याच्या बावळट मुलीला सीईओ कशाला बनवलंस तू? ए बावळट कोणाला म्हणतो? कोणाला म्हणतो बावळट? मारते कोणाला? अरे मार नको, मारायचं नाही. गुरु नाही, नाही, मारायचं. ही हात उचललेला नाही, ती मारते मला. एक मिनिट थांबा, काय चाललंय काय लहान मुलांसारखं भांडताय काय तुम्ही? नाही एक मिनिट मला सांगा, इथे काय ही भांडणं करायला आलाय तुम्ही की काम करायला आलाय काय काका? अरे पण याला काय अर्थ आहे का? तुम्ही बोला ना डॅडी, तू साईन कर. एकदा का ऍड शूट सुरू झाला आणि पहिला टेक झाला की कोण काय बोलते ते बघते मी. बोक्या काय बोलतो बघू. ए, शांत बस, एक मिनिट थांब. असं बोक्या बोक्या बोलण्याने डोक्यात जायला लागलाय माझ्या. बाद झाला. बोक्या आवाज घाला शनाया, आता एक मिनिट गुरु, तू नको मध्ये पडूस. तुला माहित आहे कालपासून डोक्यात चालली माझ्या. आणि काय बाबा तुझं काय मिळाला ना, तुला जावयाचा रोल मिळाला, बायकोची वट मिळाला ना. कर बाबा एकदाची सही करा आणि करा शूटिंगला सुरुवात. बस खुश तू आता. माझ्याशी भान ठेवून बोलायचा. अरे कोण आहेस तू? तुझ्याशी का भांड ठेवून बोलायचं? कोण आहेस? सीईओ आहे मी या कंपनीची. मग ही कंपनी कोणाची आहे? माझी बायको आहे ना ती. बायको आहे ना. मग कसला मास, कसला तुझा कसला मास सहन करायचा मी? कसला मास म्हणजे तिने दिली ना मला कंपनी. धमक्या देऊ नकोस मला, धमक्या देऊ नका. धमकी म्हणत त्याला समजवणं म्हणतात, कळलं ना? ऐकलं का काय समजवते ती? अरे तुझ्यामुळे रडते ती. समजवते ही, समजवते. माझ्यामुळे नाही, तुझ्यामुळे रडते ती. ते आपापसातले वाद ना असे मिटवून टाकायचे असतात. आपल्या माणसाच्या पाठी आपणच उभं राहायचं ना. शिक आमच्या नात्यातनं काहीतरी. हो शिकतोच आहे, तुमच्याकडूनच शिकतोय सगळं. एवढंच राहिलं होतं आता आयुष्यात, शिकतोच आहे ना मी. बस आता शनाया, आता मी खरंच मारीन. एक मिनिट, काय नाही मारीन आता मी. बास झालं. कसं बोलतो तू? पटकन साईड करतो, मारलं पाहिजे मला. बघा हे जरा ना. नाही काय मी सांग ना, मी का गप्पा बसायचं? एक मिनिट तयार झालेले वहिनी येताना खूप काय लहान मुलांसारखं भांडताय तुम्ही? असं भांडतात झालं ना. पण तू कॉन्ट्रॅक्टवर सह्या पण झाल्या. झालं तुझ्या मनासारखं. आता हाच करणार जावई. आता तर काही चान्सच नाही उरला. गेलाच ना माझा रोल. कर ना, कर. जाहिरात. नाही तुला माहित नाही. तुम्ही कसे वागताय? शनाया काय चाललंय तुझं? थांब जरा, मी बोलतो. काय चाललंय तुझं? म्हणजे तू तरी समजूतदारपणे घे ना गोष्टी. कोण आहेस तू? शनाया, तू राधिका मसाल्याची सीईओ आहेस. एका ऍडची हिरोईन आहेस, मॉडेल आहेस तू. त्या डिरेक्टर सरांच्या नजरेत काय इमेज आहे तुझी? रॉक स्टार. तेच सांगतोय मी. मग निदान त्यांना काय वाटेल ह्याचा तरी विचार कर. शांतो, प्लीज शांतो. श्रेयस, तू म्हणतोयस म्हणून मी भांडण आता थांबवणार आहे. मला पण काही इंटरेस्ट नाही. जेनीने समजवलं ना, म्हणूनच मी पण शांत झालेलो आहे. थँक्यू जेनी, तुम्हाला समजावलं. थँक्यू. जावई कर तू, मस्त कर. मस्त कर. तुम्ही चला. बास आता रडणं बास झालं आता राधा. आता झालं सगळं. आता सह्या पण झाल्या. आता शूटिंग तोच करणार आहे. आता मी नाही करू शकत जावयाचा रोल. आता तू कशाला रडतेस? करावं लागणार आता तुला काम. काय करणार आपण? मला डिरेक्टर सरांशी बोलायचं. कोण? येस मॅम. येस मॅम. आतमध्ये या. फुल पेमेंट करणार असतील. मॅजिक. गुरु सर, तुम्ही प्लीज आता बसा मेकअपला. खूप उशीर होतोय. तिथे समोर प्लीज जा आता. तिथे काय? तिथे मेकअप रूम आहे. मी पाठवते कोणाला तरी. तुम्ही प्लीज जा आता. ते पण हो प्लीज सर. खूप ऑलरेडी मी थांबतो. हो उशीर होतोय.